ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. तर बघा, आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेला आजच्याच दिवशी सौभाग्ययोग देखील आहे. आणि आजची जी आपली महालक्ष्मी आहे ती हत्तीवरून आलेली आहे. हत्तीवरून येणं म्हणजे काय? सुख समृद्धीचं सौभाग्याचं प्रतीक आहे हत्ती. आणि आज अक्षरशः गजकेसरी योग आहे. आणि आजपासून प्रत्येकाला जर आपलं नशीब बदलवायचं असेल तर या 3 गोष्टी घरामध्ये अजिबात चुकूनही झाल्या नाही पाहिजेत. घरात लक्ष्मी न टिकण्याची ही 3 कारणं आहेत की ज्या चुका, ज्या गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. आणि त्या कोणत्या याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहावा. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आजपासूनच आपल्या लक्ष्मीपूजनाला सुरुवात होते. ती कशी? कोजागिरी पौर्णिमेला आपण पहिल्यांदा इंद्रदेवांची, चंद्रदेवांची, माता लक्ष्मीची ही पूजा करत असतो आणि यासोबत विष्णू भगवानांची सुद्धा आपण पूजा करत असतो. तर आजच्या दिवशी जो लक्ष्मीचं पूजन करतो त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते कसं? तर आजच्याच दिवशी सागर मंथनातून माता लक्ष्मी ही बाहेर आलेली, निघालेली, प्रगट झालेली आणि तिनं संपूर्ण पृथ्वीवरती फिरून पाहिलेलं की पृथ्वी माझ्या योग्यतेची आहे की नाही. त्यामुळे आजच्या दिवसाला, आजची जे म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला अनन्यसाधारण असं शास्त्रात देखील महत्त्व आहे. आणि आजपासून 18 दिवसानंतर लक्ष्मीपूजन आहे. मग आपल्याला आजपासूनच रोजच्या रोज तुळशीजवळ आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या जवळ, म्हणजे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 दिवे आणि तुळशीजवळ 1 दिवा प्रज्वलित करायचा आहे. यासोबतच आपल्या देवघराजवळ सुद्धा 1 दिवा नेहमी 24 तास लावून ठेवायचा आहे. याचा प्रयत्न करायचा आहे. कसं असतं माहिती आहे का? थोडासा खर्च होईल, मात्र आपल्या आयुष्यात जर आपल्याला चांगली संधी हवी असेल, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी अशी जर अपेक्षा असेल तर या गोष्टी करणं गरजेचं आहे. लक्ष्मी घरात न टिकण्याचं पहिलं कारण म्हणजे प्रत्येकाच्या घरात 4, 5, 6, 7 असे सदस्य असतात. 2 जरी असले तरी देखील त्या 2 माणसांचं सुद्धा पटत नाही. किती जरी व्यक्ती म्हणाली की आमच्या घरामध्ये भांडण होतच नाही, तरी हे शक्य नाही. जिथे 2 व्यक्ती आहेत, 2 माणसं आहेत, तिथं मतभेद हे असतातच असतात. विचारांचे म्हणा किंवा एखाद्याचं काम आपल्याला पटत नाही, एखादा शब्द का होईना आपण आवाज चढवून हा बोलत असतो आणि इथेच आपली पहिली चूक होते. तर रोजच्या रोज आपण हे करू शकत नाही, म्हणजे रोजच्या रोज आपण कुणालाच काही बोलणार नाही असं तर शक्य नाही. मात्र आजच्या कोजागिरी पौर्णिमेपासून तुम्हाला आज देखील कुणाला चिडचिड करायची नाही. किती कुणी हे रागवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला तरी राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. याशिवाय तुमचे ज्या ज्या दिवशी उपवास असतील, ज्या ज्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन कराल, आताचं कोजागिरीचं पूजन झाल्यानंतर आपण धनत्रयोदशीचं पूजन करतो आणि नंतर लक्ष्मीपूजन करतो. तर या पूजनांच्या वेळी जरी तुम्ही उपवास धरत नसाल तर अशाही पूजन ज्यावेळी तुम्ही करता किंवा एखादी पूजा मांडता, एखादा उपवास तुमचा असतो, अशा वेळी घरात अजिबात कचकच आणि कटकट अजिबात करायची नाही. तुमचा शुक्रवार असो, मंगळवार असो, प्रत्येक स्त्री शुक्रवार किंवा मंगळवार ही उपवास करत असते. तर या दिवशी अतिशय घरामध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न करायचा आहे. गुरुवारच्या दिवशी देखील आपल्या घरामध्ये शांतता केवढी, म्हणजे जेवढी जास्त टिकवता येईल ना तेवढं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अजिबात घरच्या स्त्रीने मोठ्या आवाजाने बोलायचं नाही. लक्ष्मीपूजना दिवशी हा नियम पाळणाऱ्या व्यक्तीच्या घरात लक्ष्मी ही फिरून जाते. मग ती कोजागिरी पौर्णिमा असो, तुमचं 16 शुक्रवारांचं व्रत असो, लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही ज्या काही सेवा करत असाल याचा पहिला नियम हाच आहे की अतिशय शांत राहणे, कुणालाही उर्मट उत्तर न देणे, आवाज मोठा करून न बोलणे, ही आपली पहिली चूक आहे. दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे फाटके तुटके कपडे. बरेच आता काय होतं की थोडासा गाऊन उसवलेला आहे, थोडासा स्वेटर उसवलेला आहे, आता थंडी चालू झालेली आहे त्यामुळे बरेच जण घालतात, तसाच घालतात. तर ते एक गोष्ट अजिबात करायची नाही. तुमचे कपडे जुने असू द्यात, मात्र स्वच्छ घालण्याचा प्रयत्न करा. अजिबात म्हणजे स्वच्छ कपडा असावा आणि कुठूनही उसवलेला अजिबात नसावा. पुढील गोष्ट म्हणजे कुणाची निंदा नालस्ती करणे. उपवासाच्या दिवशी असो किंवा इतर दिवशी देखील कोण काय करतं याच्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपण काय केलं पाहिजे, आपण कितपत सेवा केली पाहिजे,
आपण घरामध्ये काय वेगळं करू शकतो, आपण आपल्या आयुष्यामध्ये काय वेगळं करू शकतो याचा विचार करायचा आहे. जग काय करते, शेजारी काय करते, त्याच्या घरामध्ये कसं भांडण लागलेलं आहे, कोण कोणाला काय म्हटलं, या गोष्टींमध्ये अडकून पडायचं नाही. जिथे निंदा नालस्ती होते तिथे अजिबात माता लक्ष्मी ही येत नाही. यासोबतच खोटं माता लक्ष्मीला अजिबात चालत नाही. जी व्यक्ती सतत खोटं बोलते, म्हणजे घरातल्या घरात खोटं बोलत असू द्या, घराच्या बाहेर खोटं बोलत असू द्या, सतत जी व्यक्ती खोटं बोलते त्याच्या घरी देखील लक्ष्मी कधीही येत नाही. सगळ्यात मोठं कारण आहे हे की लक्ष्मी न टिकण्याचं घरामध्ये, तर तुम्ही खोटं बोलत असणार आहे किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती खोटं बोलत असणार आहे की ज्यामुळे लक्ष्मी टिकत नाही. म्हणजे खोटं बोलणं म्हणजे काय की आज पैसे घ्यायचे, उद्या देतो म्हणायचं आणि 8-8, 10-10 दिवस किंवा 2 महिने, 6 महिने, 1 वर्ष कुणाचे पैसे पाठीमागं द्यायचेच नाहीत. एखाद्याला आपल्या शब्दांच्या जाळ्यात अडकवून त्याचा मनाचा छळ करणे, त्याच्या भावनांचा छळ करणे हे देखील एक प्रकारचं खोटं बोलणंच आहे. यासाठी अजिबात खोटं बोलायचं नाही. जे तुम्हाला जमणार आहे तेवढंच बोला, तेवढंच करा. जे तुम्हाला जमणार नाही असे शब्द कुणालाही देऊ नका, कारण आपण ज्यावेळी मृत्यू पावतो ना त्यावेळी पहिल्यांदा आपली वाचा जाते आणि मग जीव जातो. हे शास्त्रात सुद्धा लिखित आहे. त्याच्यासाठी आपल्या वाचेवरती, आपल्या जिभेवरती सरस्वती नेहमी पाहिजे विराजमान. कधीही खोटं बोलायचं नाही, तरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही टिकायला सुरू होईल. या पुढचा विषय म्हणजे ज्या घरामध्ये नॉनव्हेज होतं, सगळ्यात मोठी चूक किंवा गोष्ट म्हणा, ज्या घरामध्ये नॉनव्हेज खाल्लं जातं त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मीचं आगमन हे होत नाही. पैसा तुमच्याकडे येत असेल मात्र तो टिकणार नाही. तो आजारपणामध्ये, कोणत्याही अशा कारणामध्ये तुमचा खर्च होणार की जेणेकरून तुमचा जो खिसा आहे, जो बँक बॅलन्स आहे, तो कधीच भरलेला राहणार नाही. याच्यासाठी काय करायचं आहे हे बघा. घरातलं कुणी पाळो किंवा ना पाळो, घरची जी स्त्री आहे, जी स्त्री आहे, त्या कुलस्त्रीने हा नियम सातत्याने पाळणं गरजेचं आहे की नॉनव्हेज पूर्णपणे तिचं बंदच पाहिजे. नॉनव्हेज अजिबात खायचं नाही. तुम्ही तुमच्या मुलांना करून घाला, तुमच्या पतीला करून घाला, तुमच्या सासू सासऱ्यांना करून घाला, मात्र तुम्ही खाऊ नका. मी सांगते तुम्हाला, 1 वर्षभर नॉनव्हेज फक्त पाळून पहा, तुमच्या आयुष्यामध्ये खरंच चमत्कारिकरित्या बदल हे घडायला सुरुवात होतात. नॉनव्हेज जर तुमच्या घरामध्ये करत असाल, म्हणजे तुम्ही भरपूर देवपूजा करताय, सगळं करताय, मात्र तुम्ही नॉनव्हेज खाताय, तर तुम्हाला स्वामी सेवेचा देखील कोणताही अनुभव येत नाही. जो खरा स्वामी सेवेकरी आहे त्याला नॉनव्हेज सोडण्याची गरज नाही. त्याचं नॉनव्हेज आपोआप स्वामी महाराज हे सोडत असतात. याचा बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे. तुम्हाला देखील असा अनुभव आला असेल तर नक्की तशी कमेंट करून मला सांगा. कारण किती जरी नॉनव्हेज खाणारा व्यक्ती असला आणि तो स्वामी सानिध्यात आला तर त्याला नॉनव्हेज सोडण्याची गरज लागत नाही. आपोआप त्याचं नॉनव्हेज हे सुटलं जातं. एवढी कृपा आपले महाराज आपल्यावरती करत असतात की ज्यामुळे आपण नॉनव्हेजकडे आपल्या मनानं, आपलं मन त्याच्यापासून बाजूला विलिप्त व्हायला सुरुवात होतं आणि एक दिवस असा येतो की आपण पूर्णपणे शाकाहारी बनलेलो असतो. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, घरात आपण करती धरती स्त्रिया आहोत, यासाठी आपण अजिबात नॉनव्हेज खायचं नाही. प्रयत्न करायचा आहे, आपल्या मनावरती नियंत्रण ठेवायचं आहे. तुम्हाला जर पैसा हवा असेल, तुम्हाला तुमच्या घरी माता लक्ष्मी हवी असेल, आलेला पैसा टिकावा असं वाटत असेल तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. तसंच आजच गजकेसरी योग आहे. याशिवाय आजच्याच दिवशी सौभाग्य योग देखील आहे. त्यासाठी सौभाग्यवती स्त्रियांनी अतिशय शांत राहण्याची गरज आहे. आजपासून 18 दिवस जेवढी घरामध्ये शांतता राखता येईल, आजपासून लक्ष्मीपूजनापर्यंत आपल्याला रोजच्या रोज दिवे लावायचे आहेत या ठिकाणी. आणि जसं की मी मगाशी सांगितलं, तुळशीपाशी एक, आपल्या देवघरापाशी 24 तास लावायचं आहे. तुळशीपाशी 24 तास जमला तर तुम्ही तुळशीपाशी देखील लावू शकता. आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला सकाळ आणि संध्याकाळ 2-2 दिवे आपल्याला लक्ष्मीपूजनापर्यंत लावायचे आहेत. ज्या दिवशी विटाळ असेल, सुतक असेल, पिरियड असेल, अशा दिवशी लावायचे नाहीत. तुम्हाला या 18 दिवसामध्ये अतिशय चांगले संकेत हे माता लक्ष्मी जाता जाता देऊन जाईल, स्वतः तुम्हाला देईल की जेणेकरून तुम्हाला कळेल की माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी ही यायला सुरुवात झालेली आहे, ती माझ्या घरी येणार आहे. तर आजची माहिती ही एवढीच होती. सर्वांनी खरंच करून पहा आणि तुमचे आलेले अनुभव माझ्याशी नक्की शेअर करा. जे चॅनलवरती नवीन असतील, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.